नमस्कार. झालं का सगळ्यांचं जेवण दुपारचे? तर माझं झालंय बघा जेवण. आता बसले झाडाखाली. ड्युटीचा म्हणजे ऑन ड्युटी चालू आहे. माझा आवाज येतो का नाही बरोबर बघावं लागेल एकदा. तर मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये होते मी. माझं बिना टाकीचं ऑपरेशन झालेलं आहे. तर ते काय प्रॉब्लेम झालता म्हणजे इन्फेक्शन झालं, प्लस म्हणजे झाल्या होत्या पिशवीला. त्यामुळे ॲडमिट करून घेतलं होतं. ते म्हणजे ते कसलं आता त्यांच्या पद्धतीनं भूल देऊन ते केलंय. मला एका नालायक मूर्ख माणसानं केली होती की कामाला चालली म्हणून. गो खाल्ल्यावानी काही बी कसं बोलतावर, तुम्हाला आया बहिणी नसल्यावानी बोलतावर. राहो, एखाद्याचं दुखायला लागले, एखाद्याच्या दुखावर मीठ चोळत जाऊ नका असं म्हणायचं मला. एखादं मजबूर आहे मरायला, त्याची मदत करा. मदत करायचं तर लांब, पण दुखावर मीठ चोळायला तुम्ही खंबीर आहोत खंबीर. जाऊ दे, माझ्या परिसरातल्या आजूबाजूच्या लोकांनी तर माझी मदत केली नाही, पण तुम्ही सोशल मीडिया मला मदत करू शकत नाहीत. म्हणजे ह्या जगात कोणीच कुणाचं नाही. असो, तुमची बददुआ, तुमचा आशीर्वाद तर माझ्यासोबत आहे ना, तेवढ्यातच आनंद आहे मला. फक्त काय आहे ना, माणसाला समाधान वाटेना असं लिहित जावं. कारण लिहिताना वाईट लिहिण्यात काही मजा नाही. जेवढं चांगलं लिहिता तेवढं लोकांना चांगलं वाटेल, वाचताना सुद्धा चांगलं वाटेल. आणि जेवढं तुम्ही वाईट लिहिता तुमच्या हातानं, तेवढं ते बघणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला सुद्धा वाचू वाटणार नाही. एवढं ध्यानात ठेवा तुमच्या. तर दुखणं भाणं काही विचारून येत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, मला आराम करायला नको वाटत होतं. माझ्या लोकांकडून मी याजानं पैसे काढले. 10,000 रुपये खर्च झालाय दवाखान्यात, 10,000. आणि माझ्याकडे 1 रुपया नव्हता अशा वेळेस. आता 10,000 कर्ज आहे माझ्यावर. वकिलाचं 50,000 कर्ज आहे माझ्यावर. मला सांगा, आज माझा चेहरा कसा झालाय. माझं एवढं दुखायला लागलंय तरी मी इथं कामावर ड्युटीवर आहे आज. का आले असेल का, माझ्याकडं पर्याय नाही. गावाकडं माझं लेकरू आजारी पडले. 3 दिवस झाला बिनताप पडले माझं लेकरू. माझं इकडं असं दुखणं झालं. आणि मी जर घरी बसले, ठीक आहे दुखायला म्हणून बसले, आणि मला कुठून पैसे येणार आहेत? तुम्ही ह्याचा विचार केला का? तुम्ही म्हणता टाक्यासहित चालली. हो, मला बरं नाही, माझं ऑपरेशन झालंय, मी ॲडमिट होते 2-3 दिवस, पण सुट्टी झाली कीच मी आली. ते 3 दिवस गेले आणि सुट्ट्या जेवढ्या पडतील तेवढ्या पैसे कट. सकाळी डबा बनवला नाही, अंग थर करायला उठू वाटाना, घरात पाण्याची सोय नाही, खालून वरी पाणी नाही, तर डबा बनवला नाही, काय नाही, तसंच आले रिकामं. सकाळी जे नाश्ता करायला गेले तर सुपरवायझर म्हणला, तुम्ही कोणाला विचारून गेला, कशाला गेला? इथं आमच्या इथं ड्युटी सोडून तुम्हाला नाश्त्याचं आणि चहाचं पडलंय का? म्हणजे एखादे लोक एखाद्याचा जीव चालला तरी बघत नाही त्याला. मी इथं चक्कर येऊन जरी पडले तर त्यांना काही घेणं देणं आहे का माझं? अहो, कुणालाच घेणं देणं नाही. हॉस्पिटलमध्ये मी एवढं रडले, एवढं हातापाया पडले. 2 तासासाठी माझ्यापाशी माणूस पाहिजे होता, पण कुत्रं आलं नाही. कुत्रं असली तर दुनिया आहे. कोण कुणाचं नाही ह्या जगात. त्यामुळं आपल्या पद्धतीनं जगा, शिका जगायला. बघा माझ्याकडे मी कसं जगायला ते. कोण काय म्हणते कोणाशी काही मतलब ठेवू नका. कारण लोक हसायला येतात, पोसायला येत नाहीत. आपल्याला जे पडतंय तेच करा भविष्यामध्ये. आता मला म्हणते तू इकडं जाती, तिकडं जाती, ह्या गावाला जाती, त्या शहराला जाती. तू गावात राहा, गावात काम कर, गावातच लेकरा बाळापाशी राहा. तुमचं सगळं खरं आहे, पण आजच्या कंडिशनला तुम्ही गावात जाऊन बघा. माझ्या काडीचं जर तुम्हाला रुपयाचं जर कोणी काम लावलं तर आपल्या नावात बदल. आणि जर काम नाही लागलं तर कोण आपल्याला पैसे फुकट देणार आहे का? नाही देणार. आपलं घर चालवणार आहे का? नाही चालवणार. मान्य आहे माझे लहान लहान लेकरं आहेत, मला वाटत नाही माझे लेकरं सोडून मी तिकडं राहावं किंवा माझ्या लेकराची माझी ताटात उठवावी, पण मजबूर झाली. आणि त्यांनाच खुश ठेवायचे मला. मम्मी मला उद्या कपडे घ्यायचे, मम्मी मला उद्या चप्पल घ्यायचं आहे, मम्मी माझी तब्येत बरी नाही. कोण विचार करणार आहे? अरे त्यांचा बाप तर मेलेच जमाय. आणि एकतर दुश्मन, त्याच्या आयडीचं नाव यार काय आहे माझ्या आता आठवणीत आहे ना, त्यानं कमेंट काय केली मला की तू काहीतरी आगाव काम केलं असेल म्हणूनच तुला असं केलं. तर भाव ऐक, मी आगाव काम काहीच केलं नव्हतं. माझ्या सासऱ्याचा पाय मोडला होता, त्यामुळं मी अपशकुनी, पांढऱ्या पायाची, हे सगळं सिद्ध झालं घरामध्ये. त्यामुळं मला सोडून देण्यात आलं, कळालं. आणि दुसरी गोष्ट, एक
प्रेमळ माणसं आहेत, ते बायकोचा विचार करत नाही. बायको गुन्हेगार जरी असले तरी बायकोला घरात घेतात आणि लेकरं पण लेकरांना तर कधीच विसरत नाहीत. बायको चुकीची असो किंवा चुकीची नसो, पण इथं सगळी सजा त्या लेकरांना दिलेली गेली. काय गुन्हा त्याची मला तर दिलीच दिली, पण माझ्यावर ज्याचं नाव लेकरांना कपडा मया दया खाया पिया इथं बी पुरवलं असतं ना, येऊन भेटून गेला तरी बी मी म्हणलं असतं बा माझा नवरा देतंय येतंय घेतंय करते. पण जो माणूस आपल्याला 1 रुपया बी करत नाही आणि जो आपली काळजीच करत नाही, त्याच्या आदात मादातच ठेवत नाहीत, जे आहे तेच सांगणार ना तुम्हाला. कळालं? अहो एवढं दुखलं माझं, एवढं दुखलं आजारी. एवढे तुम्ही माझ्या यूट्यूबला व्हिडिओ बघतात, त्यानं विचारलं नाही मला, पुष्पा तुला काय झालंय ग, कशामुळे आजारी पडलीस. त्याला हे खंत वाटली नाही कुठं की बुवा त्या लेकराच्या आईला जर काय झालं तर त्या लेकरांचं काय होईल. त्याच्या मनात हा विचार जर आला असता ना तर मला फोन केला असता त्यानं आणि मला विचारलं असतं की काय झालंय काय नाही, कशामुळं काय, कमी पडायलेत का पैसे, कुठं लागतात का, मी येऊ का ग तुझ्यापाशी. छे, त्यानं मला कधी मरण म्हणून वाट बघून बसलाय आणि त्याला लेकरांचं कधी वाटोळं करेन म्हणून पडलंय. त्याच्या डोक्यात एकच फिट आहे, जमिनीत हक्क जाईल म्हणून, बाकी काय विषय नाही. आणि हे बघा भाऊ आणि बहिणींनो, कामाच्या कुठल्याही लाज नाही. लोक म्हणतात, नावं ठेवतात, सगळं करतात, मी मान्य करते, पण आपलं घर कोणीच चालवत नसतं. आपण आपला विचार करायला पाहिजे, आपल्याला काय योग्य वाटते ते आपण करायला पाहिजे. माझ्या आईवडिलाची परिस्थिती गरीब आहे, माझे आईवडील काय करणार आहे सांगा तुम्ही. उलट मी एक आज त्यांची रजा गजासारखी लेख आहे, मीच त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. आणि मी सपोर्ट केला म्हणजे काय लय उपकार केला नाही. आपण कातडी काढून बी जरी त्यांना जोडे घातले पाय तरी बी उपकार फेटणार नसतो आईबापाचा. त्यामुळे माझ्या आईबापाला त्रास होऊनी, लय कष्ट लागूनी म्हणून मी लांब आले आणि जॉब करायले आणि मला 4 पैसे पुरवायचेत घरापर्यंत माझ्या 2 लेकरांसाठी. आणि माझ्या आईबापानं माझा अर्धा भार बी उचललाय. मारू द्या, हाणू द्या, बोलू द्या, आपले माणसं आपल्या भल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी आपल्याला सांगत असतात. त्यांचा कधी राग धरायचा नसते. ठीक आहे, मी राग व्हिडिओ टाकले होते यूट्यूबला, पण नंतर कळालं की नाही आपलेच आपल्याला होत असते. आता मध्ये एवढं दुखलं, दवाखान्यात होते सरकारी, तर आई माझी माझ्या तोंडात घास घालत होती, माझी काळजी करत होती, माझी डोकं इचरायची. तेव्हा मला आठवलं. तर भाव आणि बहिणींनो, आईचा फोन आला होता तब्येत कशी विचारायला, तर म्हणून व्हिडिओ स्टॉप करावा लागला. तर माझं म्हणणं बरोबर आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला वाटत असेल मी चांगली, बघा माझे डोळे कसे झालेत बघा, लय रडले, लय काय राहिलं नाही माझ्यामध्ये, पार डोळे खोलखोल गेलेत. आणि इथं व्हिडिओ बनवायचं मला अलाउड नाही, मला लय बोलतात, पण मला मी जास्तीत जास्त फोकस करायले व्हिडिओवर, आपल्याला आधार नाही कोणाचा म्हणून. लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरला नाही, आता उद्याच्याला फॉर्म भरायचा आहे त्याचा. तर सगळ्या बहिणींना पैसे भेटायला लागलेत, मला पण भेटतील, मी पण एक निराधारच आहे ना. जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कष्ट करावंच लागन, स्ट्रगल करावं लागन. संघर्ष हा माणसाचा काय म्हणतात म्हणजे सगळ्याला संघर्ष करावंच लागते, कोणच बिना संघर्षाचा नाही. एवढं की कुणाला लय आत्ती असते, जसं मला आहे, मला लय आत्ती आहे. तर तुम्हाला माझं म्हणणं योग्य वाटतंय का नाही कमेंट करा, नक्की कळवा. आणि हे बघा, तुम्ही मदत केली नाही त्याला कसं माझं दुखणं पार पडलं आणि व्यवस्थितपणे पण आले दुःख, चंडेरायानं बाळूमामानंच माझ्या अंगात दिले असेल असं वाटतंय मला. आणि कुठंतरी आपण देवावर विश्वास पण ठेवला पाहिजे, कारण मला तर देवाची साथ आहे, आता कुणाची साथ नाही मला. ठीक आहे, आणि माझ्या कष्ट करते म्हणून मला 4 पैसे बघायला भेटतात. कसंही काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, मी करते. काही ना काही काय ना काही करत राहते सारखं, तेव्हा माझं घर चालते. तर त्यामुळे तुम्हाला काय समजायचं ते समजा. मी तर आजारी होते, 2-3 दिवस ॲडमिट होते, माझ्याजवळ कोणी नव्हतं, कोणी यायला तयार नव्हतं, मी रडत होते अक्षरशः.
आणि मी त्या दिवशी फक्त एकच व्हिडिओ बनवून टाकलेला, ते बी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी टाकला. बनवून त्याला 2-3 दिवस झालं. आणि आज आज बनवायले ड्युटीवर आल्यावर, ते पण गपचूप बनवायले कोणी नाही म्हणून. तर चला, व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवरती कोणी नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सपोर्ट करा. तर माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून तर राहा, स्वस्त राहा.